वर्ष सातत्यानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यातून प्रेरित झालेले आपले मधुसूदन भोई, जे वर्षातून 3 वेळा गड भ्रमंती करण्यासाठी पोरांना उत्साह करतात, किल्ले बांधण्यासाठी उत्साह देण्यासाठी असे कार्यक्रम करत असतात आणि ते सुद्धा निस्वार्थी. त्यांचा सत्कार होणं खूप महत्वाचं आहे. तर मी प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की त्यांचा सत्कार करावा. मधुसूदन भोई. या ठिकाणी विजय माने मधुसूदन भोई, प्रमोद भोई आणि त्यांचे वडील मार्गदर्शक प्रताप भोई. फक्त गडकोट किल्ल्याचीच भ्रमंती होत नाही, तर त्या गडकोटावरती गेल्यानंतर त्या किल्ल्याचे विजय माने यड्राव यांना विनंती आहे मंचावर यायचं. स्टेजवरचे सर्व मान्यवर आणि हा कार्यक्रम त्यांनी घेतला ते विश्व हिंदू परिषद बजरंग दल इचलकरंजी जिल्हा उपाध्यक्ष मधुसूदन भोई त्यांचे परिवार आणि सगळ्यांचेच मी इथं स्वागत करतो. प्रमुख वक्त्यांचं भाषण आपल्याला थोडक्यात जे मिळालं, कारण हे त्याचे वंशज आहेत, ते बोलणाऱ्यांचे वंशज नाही आहेत, तर त्यांनी कार्यातनं उत्तर दिलेलं आहे. लोकांचे ते वंशज आहेत, त्यामुळे ते बोलताना थोडंच बोलले, मस्तच बोलले, पण मुद्द्याला धरून त्यांनी सांगितलं की किल्ले बांधणं म्हणजे नुसतं माती दगड गोळा करून बांधण्याचा प्रकार नाही. ही आपली हिंदूंची संस्कृती आहे. या हिंदवी स्वराज्याला जे पहिले राजे मिळाले छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचा आदर्श घेऊन तो आदर्श इतक्या वर्षानंतर, इतक्या तपानंतर सुद्धा तरुण पोरांना हवासा वाटणारा हा आपला संस्कृतीचा भाग आहे. अनेक आहे, वर्षातून अनेक गोष्टी घडत असतात, पण आपले पहिले राजांची आठवण आपल्याला मुलांना मिळावी, ती कशी जतन करावी. तर वास्तविक ज्यावेळी किल्ले बांधले गेले त्यावेळी जेवढा विचार करावा लागला नसेल, कदाचित तेवढा विचार आता तरुण पोरांना करावा लागतो. पहिला विचार म्हणजे आई वडिलांची परमिशन घ्यावी लागते ना. अरे मातीत का खेळतोस, काय करायला, पण तो मुलगा सांगतो माझ्या राजांचा किल्ला मला बांधायचा आहे, व तो कसाही असू दे, थोडस चुकेल, पण त्यासाठी तो इतिहासाचं पुस्तक वाचतो. जो आता पुस्तकातनं कालबाह्य हळूहळू होत चाललाय, तो इतिहास तो वाचायला सुरुवात करतो, युट्यूबवर बघतो आणि मग त्याप्रमाणे तो किल्ला बांधण्याचा तो एक प्रयत्न असतो. म्हणून तुम्ही नंबरासाठी करत नाही. कुठलाही मुलगा नंबरासाठी हा स्पर्धेत भागच घेत नाही. तो भाग घेतो की मला काहीतरी करायची इच्छा माझी मला दाखवायला मिळते, त्यासाठी तो हा भाग पूर्ण करत असतो. पण त्यात थोडंसं चुकलं काय, बरोबर झालं काय, उद्देश सगळ्यांचा एकच असतो, छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण. आणि कोणत्या काळामध्ये, ज्या काळामध्ये या कलियुगामध्ये घराघरामध्ये मेणबत्त्या लावल्या जातात, टुकडीचे दिवे लावले जातात, चायनाच्या माळा लावल्या जातात, त्यामध्ये तुम्ही पोरं छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास जतन करतात. पण तुमच्यासाठी मी सगळ्यांना सांगेन की स्वतःसाठी एक जोरदार टाळ्या वाजवल्या. त्या टाळ्या अशा वाजल्या पाहिजे की पुढच्या वर्षी याची संख्या वाढली पाहिजे. जसा आपल्या घराच्या वर कंदील लावला जातो ना, तसा हा मग नंतर काही कंदील छोटे कंदील केले जातात. मग ते 50 कंदील लावले जातात. पण त्याचबरोबर आपल्या किल्ल्यांची पण माळ ती मोठी झाली पाहिजे. आता नुसते किल्ले करून आपण शांत बसायचं का? तर खरा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांनी सकाळी जाऊन संध्याकाळी लढाई केली आणि जिंकून घरी आले असं नाही आहे. प्रत्येक लढाई अनेक वर्ष चालत होती. ते इथनं आले, कबनूर मध्ये गेले, लढाई केली, जिंकले आणि इथे येऊन राहिले असं नव्हतं.
पण ज्या गावामध्ये ते जात होते त्या गावामध्ये आपल्या आया बहिणीची रक्षण करणारी टीम, आताच्या भाषेत त्यावेळेचे सरदार त्यांनी निवडले आणि तिथल्या आई बहिणींचं, तिथल्या मंदिरांचं रक्षण करण्याची फौज तयार केली. आपल्याला पण हेच कार्य करायचं. गोरक्षण, धर्माचं रक्षण, सगळ्यांच्या पासून आपल्या हिंदू धर्माचं रक्षण आपल्याला करायला आलं पाहिजे. हा पण आपला इतिहास आहे. हा इतिहास जतन करण्यासाठी आपल्याला या किल्ल्यातूनच प्रेरणा मिळते.